नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूप मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे। अगदी चमचमीत अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर इथे मी पाऊण कप तांदळाचं पीठ घेतलं, त्याच कपाने इथे मी पाव कप रवा घेतला आहे। जाड रवा जो आपण उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच इथे मी घेतला आहे। तर इथे प्रमाण अगदी अचूक घ्यायचं आहे। पाऊण कप तांदळाचं पीठ आणि पाव कप रवा असं साहित्य घेतलं आहे। आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। दही इथे थोडंसं आंबट घ्यायचं, ज्यामुळे रेसिपीला चव खूप छान येते। इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलं। आता हे मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता दह्याच्या कपामध्येच मी अर्धा कप पाणी घेतलं आहे, ते घालायचं आहे। मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं यामध्ये आणखी पाणी घालू। आता इथे मी आणखी अर्धा कप पाणी घेतलं आहे, त्यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। एकत्र मला या रेसिपीसाठी किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते। तर अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे, ज्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। आणि इथे मी सगळं 1 कप पाणी यामध्ये घातलं आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। मला इथे 1 कप पाणी या रेसिपीसाठी लागलं। हे असं घट्टसरच आपल्याला हवं आहे, पाहू शकता। यापेक्षा पातळ करू नका। हे पीठ तयार आहे। आता हे आपण झाकून असंच बाजूला ठेवूया 10 ते 15 मिनिटं, म्हणजे यामधला जो रवा आहे तो छान फुलेल। इथे आता मी गॅसवरती एक डोसा तवा गरम करत ठेवला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं। आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातला आहे। कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला। आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे। यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आणि किसून घेतलेलं आलं घातलं। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि अर्धा इंच आलं किसून घेतलं। हे सगळं आता आपण परतून घेऊया। 1 मिनिट हे छान असं परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे मी घेतला आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आपण पिठामध्ये सुद्धा मीठ घातलं आहे, त्यामुळे इथे फक्त ह्या स्टफिंगसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि आता टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 मिनिटं छान परतून घेतलं। आता यामध्ये मसाले घालूया। पाव चमचा हिंग घातला, काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घातली। यानंतर इथे मी अर्धा चमचा सांबार मसाला घातला आहे। पाव चमचा हळद घातली। आता हे सगळं परतून घेऊया। सांबार मसाल्यामुळे खूप छान चव येते। साऊथची खूप फेमस अशी रेसिपी आपण आज बनवतोय। तर हे मसाले सगळे आपण छान असं कांदा टोमॅटो बरोबर परतून घेतलं। आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। हे स्टफिंग तयार आहे। आता तव्यावरतीच याचे आपल्याला असे 3 भाग करून घ्यायचे आहेत। जास्त असेल तर तुम्ही इथे 4 भागांमध्ये हे डिवाइड करू शकता आणि त्याच्यापासून 4 स्पॉट इडली तयार करू शकता। इथे मी 3 भागांमध्ये हे डिवाइड केलं आहे। आता हे जे आपलं पीठ आहे ते उघडूया आणि यामध्ये अजिबात आता पाणी घालायची गरज नाही आहे। यामध्ये मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं आहे आणि मिक्स करून घेतलं। इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकली नाही, तेवढा पार्ट स्किप झाला आहे, पण तुम्ही इथे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घाला किंवा पाव चमचा बेकिंग सोडा घाला आणि मिक्स करून घ्या। आणि हे पीठ मग आपलं स्पॉट इडली बनवण्यासाठी तयार होईल। तर आता हे पीठ तयार आहे, हे याच्यावरती घालायचं आहे। 1-1 चमचा असं घालायचं आहे।
इथे मी आता इन्स्टंट इडलीचं पीठ तयार करून घेतलं आणि ते वापरलं. तुमच्याकडे जर घरी इडलीचं नेहमीचं डाळ तांदळाचं जे आपण इडलीसाठी पीठ बनवतो ते असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. असं पसरवून घेतलं एक एक चमचा. आता यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. यानंतर इथे मी थोडासा सांबार मसाला वरून पसरवून घेते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. यामुळे दिसायला स्पॉट इडली खूप छान दिसते. एका बाजूने भाजून झाल्यानंतर आता उलटून घेऊया. तर इथे तीनही स्पॉट इडली मी उलटून घेतल्यात आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण भाजून घेऊया. इथे इडली आपली तयार आहे. याबरोबर खाण्यासाठी साऊथ इंडियन स्टाईलची आपण कोकोनट चटणीसुद्धा बनवणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्पॉट इडली तयार आहे. आता आपण बनवूया खोबऱ्याची साऊथ इंडियन स्टाईलची चटणी. तर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं. यानंतर यामध्ये 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी 2 मिरच्या घेतल्यात. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडंसं आलं घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी आता वाटून घ्यायची आहे. इथे मी चटणी वाटून घेतली आहे. बाउलमध्ये काढून घेऊया आणि चटणीवर घालण्यासाठी आता फोडणी तयार करूया. फोडणीसाठी इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की इथे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातली आहे. ही फोडणी तयार आहे. ही तयार फोडणी आता आपण चटणीवरती घालूया. तर ही मस्त अशी आपली साऊथ इंडियन स्टाईलची कोकोनट चटणी तयार आहे. इडली बरोबर डोस्याबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता. तर इथे मी स्पॉट इडली आणि चटणी सर्व केले. आजची रेसिपी नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. साऊथची ही फेमस रेसिपी आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.